बाहेर मुसळधार पाऊस आणि घरात गरमागरम चहा, खमंग कुरकुरीत तळलेले पदार्थ, क्या कॉम्बिनेशन आहे। मग आज बनवूया कुरकुरीत कॉर्नची भजी। मधुगंधाज रेसिपीज मध्ये आपले स्वागत आहे। आता कॉर्नची भजी बनवण्यासाठी मी इथं 2 मक्याचे कणस घेतलेले आहेत। स्वीट कॉर्नच आहेत हे, आणि ह्यांना सुरीच्या सहाय्याने अशा प्रकारे मी कापून घेते। सगळे याचे दाणे काढून घेते। साधारण 2 कप आपल्याला मक्याचे दाणे लागतात या भजीसाठी। सुरीने अशा प्रकारे आपण मक्याचे दाणे अशासाठी काढतोय की हे भजे तळताना अजिबात यामुळे फुटणार नाही। जर आपण अख्खे मके घेतले तर ते फुटतात। आता भजे आपले फुटले नाही पाहिजे तळताना, म्हणून अशा प्रकारे आपण ह्याला काढून घेतलेलं आहे। जर तुमचे मक्याचे दाणे अख्खे असतील तर त्याला थोडेसे कुटून घ्या, म्हणजे ते तळताना फुटणार नाहीत। आता या मक्याच्या दाण्यामध्ये आपण टाकूया चवीप्रमाणे मीठ आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मीठ या मक्याला चांगलं चोळून घेऊया आणि ह्याला साधारण 5 ते 7 मिनिटं आपण असंच ठेवून देऊया। 5 ते 7 मिनिटं झालेत, छान पाणी सुटलं आहे मक्याला। थोडंसं मिक्स करून घेऊया पुन्हा, आणि ह्यावर आता आपण टाकूया 2 टेबलस्पून लाल तिखट, 1/4 टीस्पून हळद, 1 टीस्पून गरम मसाला आणि मुठभर चिरलेली कोथिंबीर। हे सगळं टाकून छान हे सगळे मसाले या मक्याला आपण लावून घेऊया। मस्तपैकी लावून घ्यायचे मसाले। आता ह्यात आपण 1 कप बेसन टाकूया। आता बेसन आपण सगळंच एकसाथ नाही टाकायचं, थोडं थोडं करत आपण टाकत जाऊया आणि मिक्स करत जाऊया। इथं आपण पाण्याचा वापर करत नाही आहोत। हे जे पाणी मक्याला सुटलेलं आहे, कारण आपण कापून घेतलेले आहेत, तर हे थोडे ओलसर आहेतच मुळात। अजून आपण ह्याच्यात मीठ टाकलं म्हणून छान ह्याला पाणी सुटले। याच पाण्यात आपल्याला हे भिजवायचं आहे, आपल्याला भज्यांचं पीठ। तुम्ही बघू शकता थोडं थोडं करत टाकल्यामुळे व्यवस्थित सगळीकडे लागलं जातं आहे। खूपच खमंग आणि कुरकुरीत होतात हे स्वीट कॉर्नचे भजे। स्वीट कॉर्नपासून आपण भरपूर वेगवेगळे पदार्थ करू शकतो पावसाळ्यात। तर अजून तुम्हाला कुठले पदार्थ बघायचे असतील तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। आणि हो, तुम्ही जर आमच्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इथं खूप छान छान आणि वेगळ्या वेगळ्या रेसिपीज आम्ही तुम्हाला दाखवतो, जे करायला अगदी सोप्या आहेत आणि तुम्हाला भरपूर आवडतील। आणि सबस्क्राईब केल्याबद्दल थँक्यू। रेडी आहे आता आपलं स्वीट कॉर्नच्या भज्यांचं मिक्सर। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे असलं पाहिजे। आता इथं मी कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे। मध्यम आचेवरती आपण हे तेल गरम केलेलं आहे। ह्याच्यात आता आपण एक एक करून हे भजे सोडूया। मस्त छान मध्यम आकाराचे भजे आपण सोडूया। हे भजे ना गरमच खायचे, खूप छान लागतात आणि अतिशय कुरकुरीत आणि मस्त होतात। जर तुम्ही याला थंड खाल्ले ना तर, कारण की कॉर्नला पाणी सुटतं म्हणून हे थोडे ओलसर होतात, म्हणून गरम चहा आणि हे भजे मस्त एन्जॉय करा। छानपैकी दोन्ही बाजूनी गोल्डन ब्राऊन आपण तळून घेऊया। तुम्ही बघू शकता आपले भजे कुठल्याही प्रकारे फुटले नाही आहेत। आपले मक्याचे दाणे अतिशय छान तळले जात आहेत। छानपैकी हे सगळे भजे उलटसुलट करत राहा आणि मस्त गोल्डन ब्राऊन होतोपर्यंत आपल्याला तळायचे। अजिबात फुटत नाही आहेत। पावसाळ्यात ना असे सगळे पदार्थ चमचमीत खायला मला फार आवडतं। तुम्हालाही आवडतं ना? मला लगेच कळवा कॉमेंट सेक्शनमध्ये। मस्त छान आपले खमंग असे कुरकुरीत मक्याचे भजे रेडी आहे। तर छान पाऊस बघत राहा, हे कुरकुरे भजे खात राहा आणि आयुष्याचा आनंद लुटत राहा। अशाच छान छान रेसिपीजसाठी मधुगंधाज रेसिपीजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। भेटूया आता आपण पुढच्या भागात लवकरच। ईट हेल्दी, स्टे ब्लेस्ड। थँक्यू।